हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. चला तर आज हा व्हिडिओ आहे रेसिपीसाठी आणि ती ही एकदम सोपी रेसिपी आहे. चला तर पाहूया. तर आज बनवणार आहे मी खिचडी भात. एकदम सोपी अशी रेसिपी आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथे शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, टमॅटो, बटाटा, कांदा आणि कोथिंबीर घेतली आहे. तुम्ही बाकीच्या भाज्याही घेऊ शकता आणि डाळ आणि तांदूळ घेतले आहेत धुवून. तर सुरुवातीला तेल घालून घ्यायचं आहे 2 पळ्या. मग त्यामध्ये टाकायचे आहे जिरे आणि जिरे छान फुलले की मग आपण घालणार आहोत मोहरी. मोहरी छान फुलून द्यायची आहे आणि त्यानंतर घालायचा आहे कढीपत्ता आणि मग घालायचा आहे कांदा. छान असं सर्व परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही या खिचडी भातामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता, जसं की फ्लावर वगैरे, शिमला मिरची वगैरे. पण ज्या भाज्या आम्हाला आवडतात त्याच मी घातल्या आहेत. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या. तुम्ही लाल तिखटही घालू शकता आणि त्याही व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर घालायचे आहेत शेंगदाणे. शेंगदाण्याच्या जागी तुम्ही ओला वाटाणा पण घालू शकता. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सर्व परतून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हळद. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग घालणार आहोत आपण टमाटर आणि बटाटा. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, पाहू शकता. आणि मग आपल्याला तांदूळ आणि डाळ जे धुवून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तेही मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग त्यामध्ये घालायचं आहे पाणी गरजेप्रमाणे आणि मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचे आणि आपल्याला आता याला एक 15 ते 20 मिनिटं शिजवून द्यायचं आहे. आपला खिचडी भात रेडी आहे. तर रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय.